औंढा नागनाथ शहरासह तालुक्यात तुकाराम मुंडेचा धसका. पोलिसांची चाहूल लागताच गुटख्याचे पोते फेकून तस्कर फरार. अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या पोलीस मोहिमेमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांची चाहूल लागताच गुटख्याची 2 पोती नालीत फेकून अज्ञात तस्करांनी पलायन केल्याची घटना जून 19 रोजी उघडकीस आली. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. औंढा नागनाथ ते दरेगाव पांदन रस्त्यालगतच्या नालीमध्ये शुक्रवारी सकाळी 2 संशयास्पद पोती आढळून आली. स्थानिक नागरिकांनी पोत्यांची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित गुटखा भरलेला असल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही पोती ताब्यात घेतली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 40 ते 50 किलो गुटखा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 60 ते 70 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कारवाईची भीती वाटल्याने तस्करांनी गुटख्याचा साठा नालीत टाकून पळ काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार संतोष पवार, पोलीस कॉन्स्टेबल एजाज पटेल यांनी सहभाग घेतला. गुटखा कुठून आणला गेला व कोणाकडे नेला जात होता, याचा पुढील तपास सुरू आहे.